झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। एकीकडे अन्नाची होणारी नासाडी आपण पाहतो, तर दुसरीकडे पोटभर खायला मिळत नाही म्हणून पाणी पिऊन उपाशी झोपणाऱ्या माणसांचं वास्तवही आपण अनुभवतो। गरीब श्रीमंतांमधली ही दरी आजवर भरून निघू शकलेली नाही, परंतु यातला मधला मार्ग काढून आपल्याला काही योगदान देता येईल काय असा विचार करून प्रत्यक्षात कृती करणारी ही काही माणसं समाजात आढळतात आणि म्हणूनच सामाजिक समतोल राखता येतो। अन्न हे पूर्ण ब्रह्म असेल तर ते वाया न जाता भुकेलेल्याच्या पोटात गेले पाहिजे, म्हणजे अन्नाची नासाडीही टाळता येईल आणि गरिबाची भूकही भागेल। याच एका उदात्त हेतूने तब्बल 40 वर्ष झटतोय तो एक झपाटलेला अवलिया। हे आहेत अब्बास भाई। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या सारख्या शहरात आपली नोकरी, व्यक्तिगत जबाबदाऱ्या आणि कामे सांभाळून समाजसेवेला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व। असे म्हणतात, भाकरीला कुठलाही जात धर्म नसतो, भूक ही भूक असते आणि ती शमवण्यासाठी अन्नाचे कण पोटात गेले पाहिजे। ते मिळवण्यासाठीच असंख्य जण अहोरात्र धडपडत असतात, पण ज्यांना दुर्दैवाने तेवढेही मिळत नाही त्यांच्यासाठी अब्बास भाईंसारखी माणसे धावून येतात। अब्बास भाईंच्या कथेला सुरुवात होते ती तब्बल 40 वर्षांपूर्वी। एका उर्दू शाळेत शिपाई म्हणून नोकरी करताना त्यांना एकदा 4 आणे देऊन भजी घेण्यासाठी पाठवण्यात आलं। ते ज्या हॉटेलला गेले त्या हॉटेलवर उरलेली भाजी नदीत फेकून या असे हॉटेल मालकाने त्यांच्या नोकरांना सांगितले आणि या समाजकार्याची पहिली ठिणगी अब्बास भाईंच्या मनात याच ठिकाणी पडली। मी दोंडाच्यात आलो त्यावेळेस शाळेमध्ये मला नोकरी लागली होती आणि आमच्या सरांनी ते अप्पा हॉटेल शिवलिंग अप्पा त्यावेळेस हयात होते, त्यांच्याकडे मला 4 आणे घेऊन भजी घेऊन असं पाठवलं। तर तेव्हा जेव्हा माझ्या समोर त्या शिवलिंग अप्पांनी सांगितलं, ते पोरांना तिथले जे काम करणारे होते त्यांना सांगितलं की भाजी उचलून नदीमध्ये टाक, तर तेव्हा मी अप्पांना बोललो की तुम्ही म्हणे हा सकाळपर्यंत उतरून जाईल म्हणे, आम्ही संध्याकाळी नदीमध्ये टाकून देतो म्हणे। म्हटलं अप्पा तुम्ही ताकद न जाऊ, उद्यापासून मी बादली ठेवत जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही भाजी टाकत चला आणि ते गरीब वाटेल। मग आपण सांगितलं ठीक आहे म्हणे, उद्यापासून तुम्ही 3-4 वाजेला बादली ठेवून देत चला, आम्ही ती भाजी बादलीत टाकून देऊ। त्यानंतर मग काय झालं की अप्पांकडे मी जायला लागलो, मग काही हॉटेलवाल्यांना ही माहिती पडलं की हा मनुष्य असं भाजी वगैरे गोळा करून, मग लगेच त्या अप्पाच्या मुलांनी स्टेशनावरती हॉटेल टाकली, त्यांनी मग भाजी द्यायला सुरुवात केली। मग येता जाताना लोक पाहायला लागले आणि त्यामुळे मग कसं आहे की स्टेशनावरच्या जितके हॉटेल सर्व मला द्यायला लागलं आणि जास्तीत जास्त अन्नदानाचं काम माझ्याने आतून घडतंय। सायकलच्या दोन्ही बाजूने बादल्या अडकवून आणि पिशव्या टांगून अब्बास भाई तब्बल गेली 40 वर्ष न थकता दररोज सायंकाळी घराबाहेर पडतात। वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन उरलेल्या भाज्या गोळा करतात। त्यांचं हे विधायक समाजकार्य बघून आता भाजी विक्रेते, फळ विक्रेते देखील पुढे आलेत। त्यांनी त्यांच्याकडील उरलेली भाजी आणि फळे त्या अब्बास भाईंना देतात आणि मग सुरू होतो अत्यंत भावनिक पण चेहऱ्यावर आनंद फुलवणारा वाटपाचा सोहळा। ज्यांना ज्यांना ते या भाज्या आणि फळे वाटप करतात त्यांचे फुलणारे चेहरे आणि चेहऱ्यावरचं हास्य हीच अब्बास भाईंच्या या अखंडित सेवेची खरी प्रेरणा आणि हिम्मत आहे। इकट्ठा करके स्टेशन बाद की जितनी होटल है सब होटल वाले ये मुझे देते हैं खाना, और ये ले जाके मैं गरीब झोपड़पट्टी हो, डालडा हो, चैनी रोड हो, सब ले जाके गरीबों के घर में पहुंचाता हूँ। और ये सब फ्री सेवा है, इसके लिए कोई शुल्क में ना होटल वाले मुझसे कुछ लेते हैं ना मैं किसी से कुछ लेता हूँ। उर्दू शाळेत असताना आणि आता निवृत्तीनंतरही त्यांचं काम न थकता न थांबता सुरू आहे। पेशाने शिक्षिका असणाऱ्या त्यांच्या पत्नी देखील त्यांना या कार्यात तितक्याच सेवाभावाने सहकार्य करीत आहेत। त्यांची ही सेवा अनेकांना प्रेरणादायी आणि तितकीच अभिमानाची वाटते। म्हणूनच आता त्यांनाही पूर्वीसारखे कष्ट घ्यावे लागत नाहीत, कारण हॉटेलवाले, भाजी आणि फळ विक्रेते अब्बास भाईंना फोन करून बोलावून घेतात। या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांचे योगदान होते। अब्बास भाईंनी हे काम प्रसिद्धीसाठी किंवा कुठल्या पुरस्कारासाठी केले असते तर आतापर्यंत त्यांच्याबद्दल अनेक लेख छापून आले असते आणि अनेक पुरस्कार देखील मिळाले असते, परंतु प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून जात धर्माचा विचार न करता केवळ जनसेवा करीत राहणे हाच ते आपला धर्म मानतात। माझ्याने शक्य होईल तेवढं मी ते गरिबांना पोहोचवतो आणि एक वाया जाणारी फळ असो, भाजीपाला असो किंवा अन्न असो, हे सर्व मी लोकांचे घरी पोहोचवतो
आणि एवढंच माझी इच्छा आहे की लोकांनी ते खावं आणि वाया जाण्यापेक्षा कोणाच्या पोटात जावं आणि ते पुण्य घडावं. भुकेलेल्याची भूक भागवण्यासाठी आणि अन्नाचा कण कण वाचवण्यासाठी अब्बास भाईंच्या या कार्यातून आपणही काही प्रेरणा घेणार आहोत काय, हाच खरा प्रश्न आहे. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.